नरक चतुर्दशी. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध प्रातःकाळी केला सूर्योदयाच्या पूर्वी, आणि या कामी सत्यभामेने त्यांचं सहाय्य केलं. असं मानलं जातं की नरकासूर हा पृथ्वीचा पुत्र होता. जेव्हा भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला तेव्हा वराह अवताराच्या सुळ्याच्या स्पर्शाने त्या जो सुळा होता तो पृथ्वीला लागला आणि त्यातून एक तेज पृथ्वीमध्ये सामावलं आणि त्यातून या नरक नावाच्या असुराचा जन्म झाला. त्याला भौमासूर असंही नाव आहे. तर त्याने मानव लोकामध्ये अनेक राजे जिंकले, त्यांच्या राजकन्या पळवून अंतपुरात डांबून ठेवल्या. तर या 16,100 राजकन्यांची मुक्ती भगवान श्रीकृष्णांनी केली. त्या राजांना मुक्त केलं. त्याच्या बरोबरीने हा जो नरक होता त्याचे 5 मोठे सेनापती होते, त्याच्यामध्ये एक मुर आहे, पंचजन आहे, या सगळ्यांचा वध केला. तर त्या पराक्रमाचं स्मरण करण्यासाठी नरक चतुर्दशी साजरी केली जाते. म्हणजे त्या दिवशी कथा अशी सांगितली जाते की प्रातःकाळी जेव्हा कृष्णाने त्या नरकासुराचा वध केला तेव्हा तुम्ही तुमच्यातला जो नरक आहे, म्हणजे जो आळस आहे, तमोगुण आहे, तो मारला पाहिजे. आज आपण बंगालकडे गेलो, बंगालमध्ये ही काली चौदस म्हणून साजरी होते. आता तिथे नायक नायिका इंटरचेंज होतात. आपल्याकडे कृष्ण हा नायक आहे नरकासुराच्या वधकथेमध्ये, तिकडे नायिका काली आहे, तिकडे कालीने त्या नरकासुराचा वध केलेला आहे. मग त्या दिवशी अभ्यंग करायचं एक महत्व सांगितलं जातं. दुसरा एक महत्वाचा विधी म्हणजे त्या दिवशी यमाची पूजा सांगितली. भीती ते भक्तीचा प्रवास आपल्याला इथे दिसतो की ज्याच्याविषयी भीती आहे ना त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा, त्याच्याविषयी कुठेतरी प्रेम, आदर, श्रद्धा बाळगा, भीती नाहीशी होईल. यम ही मृत्यूची देवता आहे. मग त्या मृत्यूच्या देवतेसाठी धनत्रयोदशीला संध्याकाळी दीपदान सांगितलं, त्याला यमदीपदान म्हटलं जातं. आणि चतुर्दशीला यमाचं तर्पण या दिवशी केलं जातं. 14 नावं उच्चारून यमासाठी तिलमिश्रित पाणी किंवा साधं पाणी हे अर्पण केलं जातं. म्हणजे यमाला थोडक्यात शांत करणं. तू बाबा तृप्त हो, तू शांत हो, म्हणजे तुझ्या कृपेने आमच्या घरात कोणत्याही प्रकारचा अपमृत्यू, आकस्मिक मृत्यू, अपघाती मृत्यू होऊ नये यासाठी हे विधी केले जातात. यमपूजा केली जाते. असा हा नरक चतुर्दशीचा मुख्य दिवस आहे.